दिनांक 15/4/2025ला आमचं आमरण उपोषण चालू झालेलं आहे. आज आमचा दुसरा दिवस आहे. आज प्रकृती काही जणांची बिघडलेली आहे आणि काल एकांचं आमच्या सफाई कर्मचाऱ्यांचं एक अशा टेन्शनमध्ये दुःखद निधन झालेलं आहे एका सफाई कर्मचाऱ्यांचं. काही लोक तिकडे गेलेले आहे आणि प्रशासनाने आतापर्यंत याची नोंद काही घेतली नाही आणि भेटायला कोणी आलेलं नाही आतापर्यंत. आमच्या जे मागण्या आहेत ते तुम्हाला तर सांगितलंच आहे आम्ही सर्वांनी. झालं असं का जे आमचे लाडपागेचे जे शासनाचा जो आदेश होता आम्हाला त्याच्यावरच तुम्ही म्हणजे घात घातलेला आहे आमच्या संदर्भात. आमची एवढंच मागणी आहे जे आम्ही त्यांना प्रेस नोट दिलेली आता तुम्हाला त्या अनुषंगाने आमच्या पूर्ण मागण्या त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. कोर्ट की तरफ से क्या ऑर्डर आया हुआ है? कोर्टचा 8/1/2025ला हायकोर्टाचा आदेश आहे का सर्व जाती धर्माच्या लोकांना लाडपागे हा लागू झालेला आहे आणि 28/1/2025ला सामाजिक न्यायाचं एक परिपत्रक निघलं आहे. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे का तुम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांना याच्यात समाविष्ट करून त्यांना कामावर रुजू करून घेण्यात यावी. आता यांचं सांगणं असं आहे का आम्हाला जोपर्यंत किंतु परंतु असं करायला लागले फक्त इथलंच कोणतं आपलं हे शासकीय डिपार्टमेंटाचं, बाकी नगरपंचायत, महानगरपालिका, नगर परिषद इकडे सर्वांकडं कालच आपल्या संभाजीनगर महानगरपालिकेने 50 लोकांना ऑर्डर दिले आहे सामाजिक न्याय आपल्या संजय सिरसाट साहेबांच्या आदेशाने. बरं त्यांचं तर पालन करायच नाही लागले. काल एवढा ऑर्डर दिला तरी त्यांना आम्ही दाखवलं तुम्ही ऑर्डर आम्हाला का तसं तुम्ही का नाही सामावून घेत त्याच्यामध्ये. बस आणखी काही विषय नाही त्याच्यामध्ये. म्हणणं काय म्हणणं काय डिंगचं आजपर्यंत आलेच नाही ते आम्हाला भेटायला आलेच नाही. काहीच दिलं नाही. त्यांनी जे एक पत्र दिलं त्यांनी मागच्या GRच्या अनुषंगानेच चालू आहे त्यांचं. 13/10/2024चा जो शासन निर्णय निघाला होता त्याच्यावरच ते ठाम आहे. त्याच्यानंतर आणखी हायकोर्टाचा बी आदेश आहे, शासनाचा बी सामाजिक न्यायाचाच आदेश आहे ना, ते पण पालन करा ना तसं तुम्ही. आणि मेन गोष्ट त्यांनी ते 45 लोकांची यादी जी लावलेली आहे ती यादी न लावता आमच्या सर्वांची यादी लावायला पाहिजे त्याच्यामध्ये समाविष्ट करून त्यांनी. पुढचं पाऊल आमचं असं एक आता जोपर्यंत ते अमर उपोषण आमचं कंटिन्यू राहणार आहे आता चालू, त्याच्यात काही शंका नाही आहे. आणि याच्यानंतरचं आणखी 2-1 दिवस आम्ही वाट बघू, त्याच्यानंतर तीव्र आंदोलन सुरू करू आम्ही. झालं तर आम्ही आता त्याच्यानंतर त्यांच्या कॅबिनमध्ये का होत नाही आम्हाला काही आता जे निर्णय आम्ही करणार ते सांगून नाही आता करू, ते फिक्स झालेलं आहे आमचं. आप लोग कितने वर्ष आता हम काम कितने लोग हैं आप और कितने वर्ष से काम कर रहे हैं? आता आमचं कम से कम माझी आई जी होती तर ते 2096 पासून होती आणि सर्व जेवढे आहे हे कोर्टाच्या आदेशाचेच लोक आहे आणि या सर्वांचं रिटायरमेंट झालं त्यांचे पाल्य. आता त्यांना कोर्टाचा आदेश आहे का त्या पाल्यांच्या नातू पंतूला बी घ्यायचा आदेश आहे त्याच्यामध्ये. आमचं तर वय निघून गेलं आहे पण त्यांच्या नातू पंतूवर तोच दिवस यायला लागले. संतोष चव्हाण. हाँ, हमारा बोलना यही है जो सफाई कर्मचारी जो यहाँ की घाटी के रुग्ण सेवा करे, सर्व जाति धर्म के लोगों ने यहाँ रुग्ण सेवा करे घाटी में. और हमारा बोलना ये प्रथम प्राधान्य हमको दो, जो एक ही समाज के लोगों को दे रहे उन्होंने वो ही काम करे और सभी समाज के लोगों ने घाटी में ये जो रुग्ण सेवा करे साफ सफाई का सबने एक साथ करे. और एक ही GR को लेके पकड़ के बैठे तो दूसरे हमारे सब पे अन्याय हो रहा. और वो उन्होंने जो काम करे सभी धर्म के लोगों ने काम करे, सबका ख्याल रखो, सबके साथ न्याय दो, ये हमारी अपेक्षा है. अगर आपकी मांग अगर पूरी नहीं होती तो आप आगे क्या करेंगे? हमारी मांग पूरी नहीं होती तो हम बस ये धरने आंदोलन करते रहेंगे और हमारी मांग यहाँ से शुरू रहेंगी. अधिष्ठाता साहब ने हमारे पे न्याय देना. अधिष्ठाता साहब यहाँ की सुक्रे साहब यहाँ की है, उन्होंने हमारे पर पूरा ध्यान देना. उनका यहाँ की पूरी पढ़ाई हुई है और यहीं उन्होंने अधिष्ठाता बने. हमारा उन्होंने पूरा सहानुभूति वो करके हमारे को हमारे विचार करके हमारे साथ देना चाहिए. साहब आए थे यहाँ पर? नहीं, सुक्रे साहब अभी तक नहीं आए, कोई भी अधिकारी अभी तक नहीं आया. लोग आए तो ये तो एक ये इनकी तबीयत ख़राब हो गई है, ना खाना है ना पानी है. और एक है तो हमारे जो कर्मचारी थे उनकी बच्ची यहाँ बैठी थी तो वो एक है तो उनकी बहुत सीरियस हो गई, कल उनका वो देहांत होगा. ये ऐसा चलते रहे तो अच्छी चीज़ नहीं है. देहांत किसके वजह से? वो अब यहाँ वो देखने आ रहे थे, उनकी बच्ची नातू बैठी थी तो रिक्शे में वो खैर कर्मचारी थे, वो सेवानिवृत्त कर्मचारी थे. क्या नाम आपका? मेरा नाम गुलाब खान. 24/2023चा जो GR दाखवला
ते हाथ में बोल हाँ ऐसे भी 24/2023चा जो जे आर साहेबांना दाखवला आम्ही संजय राठोड सरांना, जे डिंग साहेब होते पूर्वीचे, त्यांनी आम्हाला जसं आश्वासन दिलं तसं 3 दिवसाच्या आतमध्ये सर्व लोकांची यादी लावली त्यांनी. आणि आम्हाला दोघा तिघांना बोलून त्यांनी एवढं पण सांगितलं होतं की नाही मला सर्वांची गरज आहे, कोणाला 5 पैसे द्यायचं नाही, कोणी अगर घेत असेल तर मला फक्त तुम्ही तुमचं नाव लीक केलं जाणार नाही, आम्हाला फक्त सांगा यांनी असे पैसे घेतले. हे तक त्या साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. तसं डिंगणे साहेबांनी बी तसंच बोलले होते, पण त्यांनी यादी सर्वांची लावली होती आणि त्या यादीमध्ये कोणाला भेदभाव केला नव्हता त्यांनी. आणि ती यादी ही बघा, त्यांनी आताची जी यादी लावली या लोकांनी, ही ती यादी आहे. ही यादी पूर्वीची नाही ही यादी ही ती यादी आहे जे 67 लोकांची. त्याच्यामध्ये लोक बघा, तुम्ही बघू शकता, 22, 23, 24चे लोक घेतले. आणि जे पूर्वीचे यादीचे 2000, 2010, 2011, 12 त्या लोकांना वगळून टाकलं या यादीमधून त्यांनी. ती यादी ही बघा, जे संजय सरांनी आम्हाला हे टाकली ती यादी ही येते. ती यादी ही जे 132 लोकांची यादी येते. 132 लोकांची नावं आहे. आणि त्यांनी आता ते चापलुसी करून भरती केलेले त्या लोकांची 67 लोकांची यादी वेगळी आहे. त्याच्यामधून फक्त त्यांनी 20 लोक सिलेक्ट केले. ते जागा त्यांच्या तेवढंच आहे त्यांच्याकडं, आणि जागा आहेच नाही म्हणता आमच्याकडं. मग आमची जायचं कोणाकडे? आणि बाहेरचे लोक TCS कंपनी आणि सरळ सेवा कंपनीचे ते प्रस्ताव पाठवत आहे. ते त्यामुळे आमच्यावर अन्याय होणार आहे. ते आमचे लोक सर्व काम केलेले ते वगळून जाणार, ते बाहेरचे लोक येणार आहे आमच्या जागावर. मग TCS कंपनीला अन्याय आहे. TCS कंपनीला म्हणायचा अर्थ आहे तुम्ही एका समाजाला वेगळा न्याय देता आणि दुसऱ्याला असा TCS कंपनीचा न्याय देता का? कसं का? आमचे लोक जे आहे आम्हाला प्रथम प्राधान्य किंवा आमच्या वारसांना न्याय द्यावा. तुम्ही द्या, TCSला द्या, आमचा त्याच्यात वाद नाही. पण आम्हाला भरती करा, नंतर उर्वरित जागा द्या ना त्यांना. आम्हाला त्याचा विरोध पण नाही तुम्हाला, पण द्यायच्या पूर्वी आमचा न्याय पूर्ण करा, नंतर द्या त्यांना उर्वरित जागा.